हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड आफ्टरनून. झालं असं की मी आता तयारी वगैरे करून कुठे चालली आहे. तर झालं असं की काल रात्री क्षितिज साधारण 1:30 वाजता शूटवरून आले आणि सिग्माची जी कॅमेरा लेन्स आहे ती झाली आहे लूज आणि क्षितिजला इकडे जे शूट केले त्याची एडिटिंग पण करायची आहे. तर आता एडिटिंग पण करायची आणि हे पण. तर मी सध्या तर घरीच असल्यामुळे जॉब वगैरे नाही आहे मला, त्यामुळे मग मी सांगितलं त्यांना की माझी बायको मला मदत करणार आहे. ती जाणार आहे CST ला 1-1.5 तास दूर इकडून. CST जाईल, लेन्स रिपेअरला टाकेल, जर लवकर होत असेल तर तिथेच थांबेल, लेन्स रिपेअर करूनच रिटर्न येईल. माझी गुणाची बायको आहे ती आणि मी तोपर्यंत एडिट तरी करू शकेल. म्हणजे 2 कामं एकसाथ होतील की नाही. चलो बाय बाय. मी तर घरातून निघते, घर स्वच्छ करून गेलेली ऑलरेडी. ठीक आहे, बाय बाय. चलो आज मी एकटी जाते आणि मला ना आज कोल्हापूरला थोड्याशा वस्तू पण घ्यायच्या आणि मला माहीत नाही ॲक्च्युली कोल्हापूर कुठे आहे ते पण माहीत नाही आहे, पण गुगल आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही येणार असं तरी मला वाटतं. त्यामुळे बघू. चला आपण आता क्षितिज मला सोडून देत आहे स्टेशनपर्यंत आणि तिथून मी तर एकटीच जाणार नॉर्मली जशी जाते. क्षितिज आली आहे मी स्टेशनवर. झालं असं की मी एकदम फास्ट एकदम पळत आले तिकडून आणि 12:53ची गाडी होती. 1 मिनटं लेट होती, 12:54 झाली आत्ता. आणि एकदम फास्ट मी निघाली, पळत लिटरली मी निघाली आणि गाडी चालू झाली. STला म्हणजे CSTला जाणार मी इथून आणि तिथून क्षितिजला कॉल करेल. मला काही माहीत नाही अजूनपर्यंत. ज्याही वेळेस लोकलला गर्दी नसते ना त्यावेळेस मला लोकल खूप जास्त आवडते. इतकं छान वाटतं लोकलमध्ये बसायला, हवेशीर वाटतं एकदम. आणि विंडो सीट मिळाल्यावर तर जन्नतच, डायरेक्ट जन्नत एकदम. तर मला खूप लोक सांगतात की लोकलने ट्रॅव्हलिंग करणं हार्ड आहे. मला नाही वाटतं लोकलने ट्रॅव्हलिंग करणं हार्ड आहे. अर्धा तास झाला यार लोकल थांबलेली आहे इथे. अर्धा तासापासून मी एकटी बसलेली आहे इथे आणि कधी जाईल लोकल असं होतं. सगळ्या लोकल जात आहेत खालून अशा आणि आपली लोकल थांबली आहे. अर्धा तास झाला आणि माझं काम तिकडे खूप लवकर आहे. ऑलमोस्ट आता 1:30 वाजले आहे यार. 2 वाजेपर्यंत त्यांचा लंच ब्रेक होतो. 2-4 जर मी नाही पोहोचली तर ते मला उद्या काम देणार आहे. बघू आपण कट टू कट किती वाजेपर्यंत पोहोचतो. मला शिवडी नावावरून आठवलं की क्षितिज मला लग्नाच्या आधी शिवडी नावाने बोलायची. मी आली आहे CSTला. आता बघू इथून कोणत्या साईडने जायचं. मला क्षितिजने लास्ट टाईम सांगितलेलं की जिथे चहा प्यायलो तिथून जायचं आहे. आता खरं सांगते मी चहा कुठे प्यायलो आम्ही मला खरंच माहीत नाही. आले आणि आता इथून काहीतरी वॉकिंग डिस्टन्सवर 3 मिनिटासाठीच आहे. म्हणजे मी इथे पोहोचले आहे 2:05 आता 3 मिनटं वॉकिंग डिस्टन्स केल्यावर कॅमेराचं शॉप येईल. दाखवतेच मी तुम्हाला तसं. इथून कसं जायचं वॉकिंग करतच जाणार मी. आता पायीच जाणार, ऑटो नाहीच मिळत इथे काहीतरी असं आहे. बघू आता तिथे गेल्यावर मी व्हिडिओ बनवतेच तसं. चला भेटू आपण त्या शॉपमध्येच. पटकन जाते मी बुकिंग करत. मी जाते तिथे आणि त्यांच्या बघू किती वेळ लागतो ते अंकल बोलले आणि बरोबर तिथेच आले मी लोकेशनलाच एकदम. बघू आता हे लोकेशन आलं. कॅमेऱ्याचं काम झालं आहे. ते बोलले की 1 तासात आम्ही सांगू तुम्हाला, मग रिपेअर करायचा की नाही तुम्ही आम्हाला सांगा. त्यामुळे आता 1 तास मला इथेच कुठेतरी थांबणं आहे. इथेच बसून राहते मी 1 तास. तरी 1 तासानंतर मी बघते काय करायचं काय नाही. असं ते काहीतरी सर्च करते आणि कुठेतरी एक्सप्लोअर करते मी पण. कुठे जाता येईल मला तुम्ही पण सजेस्ट करा मला. नेक्स्ट टाईमसाठी मी जर आले तर मला सांगा कुठे जाता येईल मला. भेटू. चला मी दाखवते तुम्हाला मी कुठे कुठे जाते आहे ते काय काय घेते. बाय बाय. घरातल्या काही वस्तू घ्यायच्या आहे मला, त्यामुळे मी इथेच बघते आहे. घरातल्या वस्तू मला कुठे घेता येईल असं दाखवते मी तुम्हाला पण मी कुठे आलेली आहे. अशी इकडे आलेली आहे मी. असाच एक रस्ते आणि इथून बघू माझं कुठे निघता येईल मला. लेट्स सी. तर मला साधारण त्यांनी सांगितलेलं की 1 तास लागणार आहे. तर 1 तास तर नाही झाला अजून, 45 मिनिटच झाले. पण मी काय केलं की थोडंसं बाहेर जाऊन आले. म्हणजे घरासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन आले. आणि मला ना शॉपिंगला जाण्याची खूपच आवड आहे. म्हणजे ती आपल्यासाठी असो नाही तर दुसऱ्यांसाठी. मला सजेस्ट करायला खूप आवडतं दुसऱ्यांना की नाही तुम्हाला हे नाही हे चांगलं दिसेल. भले ते दुसऱ्यांना आवडेल नाही तर नाही आवडणार, पण मला खूप जास्त आवडतं. त्याच माझं एक अजून काम होतं.
तर ते असं होतं की आमचा जो गोप्रो आहे ना तो असा फुटला आहे आणि फुटल्यामुळे ना तो म्हणजे मलाच नाही आवडत आहे. चालतो व्यवस्थितच आहे तो आणि त्याचं काय झालं की लास्ट टाइम मी यूज केलेला आणि त्याचा जो बटन आहे ना त्याचं ते असं झालेलं आहे. तर त्याला मला बटनला रिपेअर करायला आलेली मी. तर ते बोलले की वेळ लागेल म्हणे, त्याला 3-4 दिवस लागतील आणि तुम्हाला डायरेक्ट शोरूमला घेऊन जावं लागेल. शोरूम म्हणजे ते जे ड्रोन रिपेअर करतात वगैरे तिथे मोठ्या शॉपमध्ये घेऊन जावं लागेल, इथे नाही होणार असं. तर प्लीज मला कोणी सजेस्ट करता का की माझा गोप्रो जो आहे तो कुठे रिपेअर करून मिळेल मला, आणि मला ना ही काच पण चेंज करायची आहे. त्याचं ना स्क्रीन गार्ड नाही लावलं आहे त्याला, मोबाईलसारखं जर स्क्रीन गार्ड मिळत असेल ना याला मला तेही सजेस्ट करा आणि मला हे सांगा यार मी बटन कुठून लावू शकते. झालं असं की त्यांनी लेन्स वगैरे चेक केली आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ आणि आत्ता वाजले आहे यार 4, म्हणजे 3:30च झाले, 4 पण नाही. तर आता यार इतक्या वेळ काय करू मी थांबून, त्यामुळे मला किती बोलले की घरी येऊन जातो बघू मी जातो असं. मग आता थोडी जाते आहे, तुम्ही आली तशीच आता जाते आहे इथून. भेटूया, बघू आता नेक्स्ट काय होतं आपल्यासोबत. दे ना मला, दे ना, दे ना मला, दे ना. गोरेगावला फायनली कॅमेराची लेन्स तर त्यांनी दिली नाही मला, पण ते बोलले की संध्याकाळी 6:30ला या आणि आता ऑलमोस्ट 5 वाजले आहे यार. 1 तासात परत निघायचं आहे मला. कुठे थांबायला ऑप्शन नव्हतं त्यामुळे मी निघाले. आले मी माहिती त्याने नाही दिली लेन्स. काय माहिती का बोलला? तो बोलला की हां, तो बोलला की ना आता 6:30 वाजेपर्यंत होणार आहे लेन्स असं. मग आता मला असं वाटत होतं की आत्ता वाजले आहे 4 वाजून पण म्हणजे 5 वाजून नाही. तुम्ही जेवले? मला पोहोचायचं आहे तिकडे 7 वाजेपर्यंत आणि आता इथे वाजले आहे 6:10. आता बघू 40 मिनिटमध्ये मी कशी पोहोचते तिकडे. त्यांचं आता बघा 7ला बंद होणार होतं ते शॉप आणि 7:30 ऑलमोस्ट झाले आहेत. तर मी त्यांना कॉल करते सगळ्यात पहिले पोहोचल्यावर. बघूच फास्ट पळायचं, एकदम फास्ट जाते आणि तिथे त्यांच्याकडून पटकन एकदम. 7:34 झाले आहे. मला 7ला यायचं होतं आणि इतका जास्त लेट झाला आहे, लिटरली मी स्टेशनवरून पळत आले आहे. बघू पटकन आता ती उघडं आहे की नाही. दादा थँक्यू सो मच, पटकन करून दिलं. माझं काम झालं बाबा फायनली. आज ज्यासाठी दिवसभर जे धावपळ केली, जो हेक्टिक दिवस गेला आजचा, ते काम आज फायनली झालं. लेन्स पण मिळाली, छान व्यवस्थित करून दिले. खूप फंगस आलेला होता लेन्सला. झालं बाबा, आजचं जे काम होतं ते आमचं झालं फायनली. आणि क्षितिज मला आता घ्यायला येतं. एकदम थोडंसंच काम होतं ॲक्च्युली, ते काम एकदम जास्त नव्हतं पण इतकं हेक्टिक होतं ते काम की 1 तास मला जायला लागलं, 1 तास यायला. आणि तिथे थांबले मी 3-4 वाजेपर्यंत. पण मग त्यांनी नंतर सांगितलं की 6:30ला तुम्ही या. ठीक आहे, तर मग मी 5:30ला काहीतरी घरी आले. 5:30ला आले, लगेच 5 मिनिटात त्यांचा फोन येऊन मी गेले. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.